नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीच्या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क. यालाच इंग्रजीत फंडामेंटल राईट्स असे म्हणतात. परीक्षेच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक तर आहेच. MPSC UPSCच्या सर्व परीक्षांमध्ये तर यावर प्रश्न असतोच, पण ज्या एक्झाम्समध्ये जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न असतात त्या परीक्षांसाठीही हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मूलभूत अधिकार आपण 2 व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. आजचा हा पहिला भाग आहे, ज्यात आपण कलम 12 ते 35 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार. संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केला गेलेला आहे. संविधानाच्या भाग 3लाच मॅग्ना कार्टा असे म्हणतात. मॅग्ना कार्टा ही संज्ञा ब्रिटिशांशी संबंधित आहे. इसवी सन 1215 ब्रिटनच्या राजाने तेथील जनतेला एक सनद बहाल केली होती. त्या सनदेमध्ये नागरिकांना अधिकार बहाल केले गेले होते आणि ही जगातील पहिली अशी सनद होती ज्याद्वारे लोकांना अधिकार बहाल केले गेले, म्हणून तिला मॅग्ना कार्टा असं म्हटलं गेलं. तर भारताच्या संविधानातील भाग 3ला देखील मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. ह्या भाग 3मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत मूलभूत अधिकारांचा उल्लेख केला गेलेला आहे. मित्रांनो, इथे आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मूलभूत अधिकार ही जी यामध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स भारताने USA कडून घेतलेल्या आहेत. USAच्या संविधानामध्ये, अमेरिकेच्या संविधानामध्ये बिल ऑफ राईट्स नावाचं एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तेथील अमेरिकेच्या नागरिकांसाठीचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश होतो. तशाच प्रकारचं भारतासाठी मग फंडामेंटल राईट्स हे भाग 3 अंतर्गत समाविष्ट केलं गेलं. मित्रांनो, मूलभूत अधिकार हे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. सर्वांगीण विकास म्हणजेच व्यक्तीचं भौतिक, आध्यात्मिक, नैतिक आणि बौद्धिक विकास होणे होय. तर हे फंडामेंटल राईट्स हे घटनेनेच लोकांना पुरवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे कुठून त्यांना मागायची गरज नाही किंवा एखाद्या सरकारकडे जाऊन त्याची याचना करायची गरज नाही, कारण संविधानाने हे अधिकार लोकांना बहाल केले गेलेले आहेत. जर या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर कोर्टामध्ये जाण्याचाही त्यांच्याकडे अधिकार आहे. तो मुद्दा आपण समोर पाहणारच आहोत. आपले मूलभूत अधिकार एकूण 6 प्रकारचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत अधिकारांची लिस्ट खूप विस्तृत दिलेली आहे. एवढी विस्तृत आहे की जगामध्ये ज्या कोणत्या देशामध्ये मूलभूत अधिकारांविषयी तरतुदी केल्या गेलेल्या असतील त्यांच्यापेक्षा सर्वाधिक विस्तृत प्रकारच्या तरतुदी ह्या भारताच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांविषयी आहेत. तर एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपण उपभोगतो. तर ते कोणते ते आपण पाहूया. समानतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी, जे की कलम 12 ते 18 अंतर्गत येतं. दुसऱ्या प्रकारचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम, हे कलम 19 ते 22 अंतर्गत येतं. तिसऱ्या प्रकारचा मूलभूत अधिकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, तर हे कलम 23 ते 24 अंतर्गत येतं. त्यानंतरचा मूलभूत अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याविषयीचा उल्लेख केला गेलेला आहे. तर हे कलम 25 ते 28 अंतर्गत येतं. ह्यानंतरचा मूलभूत अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हणजेच कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, हे कलम 29 ते 30 अंतर्गत येतं. आणि 6वा मूलभूत अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज, हे कलम 32 अंतर्गत येतं. मित्रांनो, इथे नमूद करून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की मूळ घटनेमध्ये एकूण 7 प्रकारचे मूलभूत अधिकार होते. मात्र 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत संपत्तीचा अधिकार, जो की कलम 31 मध्ये होता, तो काढण्यात आला, मूलभूत अधिकार म्हणून वगळण्यात आला आणि त्याला कलम 300A अंतर्गत कायदेशीर अधिकार म्हणून
मान्यता दिली गेली आणि सध्या तो 300A अंतर्गत कायदेशीर अधिकार आहे आणि एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला आहेत. तर ह्या मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात. काही अधिकार फक्त भारतीयांसाठीच आहेत, तर काही अधिकार हे सर्व व्यक्तींसाठी आहेत. म्हणजे मूलभूत अधिकारांची विभागणी 2 प्रकारामध्ये झालेली आहे की फक्त भारतीय उपभोग घेऊ शकणारे अधिकार आणि भारतीयांसहित मग परकीय नागरिकही असतील किंवा लीगल पर्सन असतील. लीगल पर्सनमध्ये एखादी कंपनी असेल किंवा कॉर्पोरेशन असेल यांचा समावेश त्यामध्ये होतो. तर हे एक वैशिष्ट्य आहे. फक्त भारतीय जे अधिकार उपभोगू शकतात ते आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे की एकूण 5 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिक उपभोगतात. कलम 15, 16, 19, 29 आणि 30. मूलभूत अधिकाराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत अधिकार हे गुणात्मक आहेत. म्हणजेच ते पूर्णतः मूलभूत अधिकार आहेत म्हणजे त्याचा जसा पाहिजे तसा नागरिक बेछूट असा वापर त्याचा करू शकत नाहीत, तर राज्य त्याच्यावर काही बंधने आणू शकतात. म्हणून त्यांना गुणात्मक वैशिष्ट्य म्हटलं गेलेलं आहे. तर त्या पुढील वैशिष्ट्य असं आहे की मूलभूत अधिकार हे राजकीय लोकशाहीला प्रोत्साहन देतं. म्हणजेच या अंतर्गत मूलभूत अधिकाराअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं जातं, ना की व्यक्तींचं राज्य. आपले मूलभूत अधिकार हे काही नकारात्मक आहेत तर काही सकारात्मक आहेत. म्हणजेच काही अधिकार हे कृती करण्यासाठी प्रोत्साहन देतात, तर काही अधिकार हे कृती न करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळे ते नकारात्मकही आहेत आणि सकारात्मकही आहेत. यापुढील वैशिष्ट्य आहे आपले फंडामेंटल राईट्स हे न्यायपात्र आहेत म्हणजे जस्टिसिएबल आहे. याचाच अर्थ असा की जर फंडामेंटल राईट्सचा उल्लंघन होत असेल तर त्याच्यासाठी न्यायव्यवस्थेकडे जाऊन त्याविषयी दाद मागता येते. ह्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे की फंडामेंटल राईट्स हे कायमस्वरूपी आणि पवित्र नाहीत. कायमस्वरूपी नाहीत म्हणजे ह्यांच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा घटनादुरुस्तीद्वारे ह्यांच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस केले जाऊ शकतात. आणि पवित्र नाहीत याचा अर्थ असा की पवित्र म्हणजे ह्याच्यामध्ये कोणी चेंजेस करू शकत नाही, जसं आहे तसंच असणे, तर ही गोष्ट याला इथे लागू पडत नाही. आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आणीबाणीच्या वेळी आपले मूलभूत अधिकार यांचं निलंबन होतं. ह्याला अपवाद 2 कलम आहेत, कलम 20 आणि 21 अंतर्गत असणारे मूलभूत अधिकार. ह्यानंतर ज्या ज्या क्षेत्रामध्ये देशाच्या ज्या क्षेत्रामध्ये मार्शल लॉ लागू केला गेलेला आहे तर त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना मर्यादित प्रमाणात मूलभूत अधिकारांचा उपभोग घेता येतो. मार्शल लॉ म्हणजे एक प्रकारचं मिलिटरी रूल असतं जिथे सैन्य कारभार पाहतं आणि सैन्याला अधिकचे अधिकार दिले गेलेले असतात आणि हे अधिकार तेथील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात बंधने आणू शकतात. ह्यानंतरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जे लोक लष्करी दलामध्ये किंवा निमलष्करी दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये आहेत त्यांना फंडामेंटल राईट्स आपले हे मूलभूत अधिकार पूर्णतः उपभोग घेता येत नाही. त्यांच्यावर काही गोष्टींची बंधने असतात. जसं एखादा व्यक्ती सर्व्हिसमध्ये आहे तर त्यानं सिस्टीमच्या विरोधात जाऊन बोलू शकत नाही किंवा व्यक्त होऊ शकत नाही किंवा काही लिहू शकत नाही. तर अशा प्रकारची काही बंधने त्यांच्यावर लादल्या गेलेली आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहूया राज्य म्हणजे काय. आपल्याला वाटेल की राज्य म्हणजे जसं महाराष्ट्र राज्य आहे किंवा कर्नाटक राज्य आहे किंवा UP, बिहार अशा प्रकारची राज्य, तर फक्त राज्य याची जी व्याख्या आहे ती एवढीच नाही, तर संविधानामध्ये हिचं विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. राज्य ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. संविधानाचं कलम 12 हे राज्याची व्याख्या करतं. तर ह्यामध्ये नेमकं काय काय येतं, म्हणजे राज्य म्हणजे नेमकं काय आणि ही संज्ञा का निर्माण केली गेली, तर ज्यावेळेस हे राज्य नावाची संकल्पना आहे, तिला इंग्रजीमध्ये स्टेट म्हणतात, ही ज्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणते त्यावेळेस नागरिक
आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, म्हणून ह्या व्यवस्थेविरुद्ध कोर्टामध्ये अपील करू शकतो, न्यायपालिकेकडे दाद मागू शकतो. तर कलम 12 काय म्हणतं, ह्याच्यामध्ये जवळपास 4 प्रकारचे राज्य नावाची संकल्पना इथे विस्तृत स्वरूपात दिल्या गेलेल्या आहेत. पहिला आहे गव्हर्मेंट अँड पार्लमेंट ऑफ इंडिया, दॅट इज एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ द युनियन गव्हर्मेंट. म्हणजेच केंद्र पातळीवर केंद्र सरकार असेल किंवा संसद असेल, ज्यामध्ये लोकसभा राज्यसभा ह्या गोष्टी पण आल्या, ह्यांचा समावेश राज्यामध्ये होतो, राज्य या व्याख्येमध्ये होतो. तसेच जे कार्यकारी मंडळ आहे आणि कायदे मंडळ आहे, म्हणजे कायदे बनवणारं बॉडी आणि जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, ह्यांचा देखील समावेश राज्यामध्ये होतो. ही झाली केंद्र स्तरावर. त्याचप्रमाणे राज्यस्तरावरचं राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ हे देखील राज्य या व्याख्याअंतर्गत येतं. तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ऑल लोकल ऑथॉरिटीज, त्यामध्ये म्युनिसिपालिटीज असतील, पंचायत असतील, या पंचायतमध्ये मग जिल्हा स्तरावरची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट बोर्ड आणि काही न्यास असतील म्हणजेच ट्रस्ट, यांचा देखील समावेश राज्य या व्याख्येमध्ये होतो. आणखी इतर ज्या काही संस्था असतील किंवा आपण त्यांना सरकारी कंपन्या म्हणतो, उदाहरणार्थ LIC असेल, ONGC असेल, सेल असेल, ज्यामध्ये राज्याने म्हणजेच केंद्राने असेल किंवा राज्य सरकारने असेल कायद्याद्वारे ती संस्था बनवली असेल आणि त्याला फंडिंग किंवा त्याचं रेग्युलेशन हे त्या राज्य यांच्याद्वारे होत असेल, तर हे देखील राज्य या संज्ञेअंतर्गत येतात. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने देखील एका निर्णयामध्ये राज्य या व्याख्येला आणखी विस्तृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं आहे की इव्हन अ प्रायव्हेट बॉडी ऑर एजन्सी वर्किंग ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ द स्टेट फॉल्स विदिन द मिनिंग ऑफ स्टेट. म्हणजेच एखादी खाजगी संस्था असेल किंवा एखादी खाजगी इन्स्टिट्यूट असेल जिच्यासाठी राज्यासोबत तिची अटॅचमेंट असेल, म्हणजे गव्हर्नमेंटसोबत तिची अटॅचमेंट असेल, तर ती देखील राज्य या संज्ञेखाली येईल. उदाहरण द्यायचं तर PPP मॉडेलवर आधारित काही ज्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, तर ते देखील राज्य या व्यवस्थेअंतर्गत येतं, ह्या व्याख्येअंतर्गत येतं. मित्रांनो, कलम 12 आपण पाहिलं. कलम 13 काय म्हणतं? कलम 13 असं सांगतं की फंडामेंटल राईट्सशी असंगत असणारे कायदे रद्द करणे किंवा रद्द ठरवणे. ह्यामध्ये न्यायपालिकेला अधिकार दिले गेलेले आहेत. कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टाला आणि कलम 226 अंतर्गत राज्यांच्या हायकोर्ट्सना ह्यासंबंधीचे अधिकार दिले गेलेले आहेत. ह्या अंतर्गत न्यायपालिका ही कायद्याचं पुनर्विलोकन करते, त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. म्हणजेच एखादा राज्य विधिमंडळ असेल किंवा संसद असेल कायदा बनवते, पण तो कायदा घटनेला अनुसरण आहे का नाही हे चेक करण्याचं काम कोर्ट करतं. मग ती हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, जिथे याचिका टाकली त्यानुसार, तर त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. तर कलम 13 हे ह्याविषयीचा अधिकार न्यायसंस्थेला पुरवतं. मित्रांनो, कलम 13मध्येच लॉ म्हणजेच कायद्याची व्याख्या दिलेली आहे. कायदा म्हणजे नेमकं काय? तर नेमकं 4 प्रकारच्या संज्ञांना इथे कायद्याचं वेटेज दिला गेलेलं आहे. कायदा असं कन्सिडर केलं गेलेलं आहे. त्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाने बनवलेले कायदे, म्हणजे आपले आमदार आणि खासदार संसदेत असतील किंवा राज्य विधिमंडळामध्ये बसून जे कायदे बनवतात, तर त्यांना कायदा ह्या व्याख्याअंतर्गत आणलं गेलेलं आहे. तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल जे अध्यादेश काढतात, तर त्या अध्यादेशांनाही कायद्याचं वेटेज आहे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपातील कायदेशीर मार्ग, उदाहरणार्थ आदेश, सूचना, अधिसूचना, नियमन, सर्क्युलर किंवा GR वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्यांनाही कायद्याचं स्वरूप आहे, कायद्याचं वेटेज आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही अकायदेशीर स्रोत आहेत, म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर ज्यांचा
कायद्यामध्ये कुठे उल्लेख नाही किंवा घटनेमध्ये ह्या गोष्टी नमूद नाहीत. उदाहरणार्थ प्रथा किंवा परंपरा, म्हणजे काही रूढी प्रथा परंपरा आधीपासूनच चालत आलेल्या आहेत, तर अशा स्रोतांनाही कायद्याचं वेटेज दिला गेलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर तमिळनाडूमध्ये मागे जल्लीकट्टूचा सुप्रीम कोर्टाने जल्लीकट्टूवर बंदी आणली. बैलांची झुंज होती, तर त्या झुंजीवर बंदी आणली गेली. तर ही प्रथा हजारो वर्षापासून चालत आलेली होती. आता खरं पाहायला गेलं तर संविधानामध्ये किंवा कोणत्या कायद्यामध्ये अशी तरतूद नव्हती की जल्लीकट्टू ही खेळू नये. मात्र ही प्रथा होती जी चालत आलेली होती आणि न्यायव्यवस्थेला असं वाटलं की ही बेकायदेशीर आहे आणि हिच्यावर बंदी आणायला पाहिजे, आणि सुप्रीम कोर्टाने नंतर त्या संदर्भातील निर्णय दिला आणि जल्लीकट्टूवर बंदी आणली गेली. मित्रांनो, कलम 13 संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती केशवानंद भारती या खटल्याशी देखील संबंधित आहे. तर संविधानातील कलम 13 असं म्हणतं की जे घटना दुरुस्ती आहे तिला कलम 13 असं म्हणतं की ती कायदा नाही. म्हणजेच जर ती कायदा नाही तर मग तिला कोर्टामध्ये चॅलेंज करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी म्हणजेच घटना दुरुस्ती हिला फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत असल्याबद्दल कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकतं. कारण फंडामेंटल राईट्स हे आपल्या संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच पायाभूत स्ट्रक्चर आहे, पायाभूत संरचना ज्याला आपण म्हणतो, तर ती पायाभूत संरचना आहे. त्यामुळे तिला लॉचा दर्जा हा दिला गेलेला आहे. मित्रांनो, कलम 12 आणि 13 विषयी आपण पाहिलं. आता आपण कलम 14 विषयी जाणून घेऊया. कलम 14 जे की इक्वॅलिटीशी म्हणजे समानतेशी संबंधित आहे. तर कलम 14 अंतर्गत दोन प्रकारच्या कन्सेप्ट येतात, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कन्सेप्ट आणि ह्या अंतर्गत नेमकं काय येतं ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. राज्यसेवेमध्ये खास करून ह्या गोष्टींवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय की कायद्यासमोर समानता असणे. आता ही गोष्ट ब्रिटिश ओरिजिनची आहे, म्हणजे ब्रिटिशांकडून आपण ही कन्सेप्ट घेतलेली आहे. ह्यामध्ये विशेषाधिकारांचा अभाव असतो, म्हणजेच देशामध्ये जे सर्व काही नागरिक राहतात त्या नागरिकांना समान अधिकार असतील, कोणीही कायद्यापेक्षा वरचढ असणार नाही. त्याचबरोबर पुढील मुद्द्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की सामान्य कायद्यासमोर सर्व समान असतील. म्हणजे एखादा ऑर्डिनरी लॉ आहे जे कोर्टाने पास केलेला आहे, लेजिस्लेचरने म्हणजेच कायदेमंडळाने पास केलेला आहे, तर तो जो लॉ आहे त्याच्यासमोर म्हणजे तो लॉ देशातील सर्व नागरिकांना समानरित्या लागू पडेल. त्यापुढील कन्सेप्ट अशी आहे की कायद्याच्या वर कोणीही असणार नाही, म्हणजेच कायद्यासमोर हे सर्व लोक समान असतील. आता इक्वॅलिटी बिफोर लॉ ही नकारात्मक कन्सेप्ट आहे. नकारात्मक अशासाठी की ही काही निगेटिव्ह गोष्टी सांगते. उदाहरणार्थ कोणी श्रीमंत असो वा गरीब असो, किंवा उच्च असो किंवा नीच असो, सरकारी नोकर असो किंवा सर्वसामान्य असो, सर्वांना समान लेखतो. कोणासाठीही इथे विशेष तरतुदी नाहीत, म्हणून याला नकारात्मक म्हणून गणल्या जातं. ह्या अंतर्गतच इक्वॅलिटी बिफोर लॉ अंतर्गत एक कन्सेप्ट येते रूल ऑफ लॉ, म्हणजेच कायद्याचं राज्य. ही कन्सेप्ट A.V. डायसी ह्या ब्रिटिश ज्युरिस्टनं, म्हणजे तो कायदेतज्ञ होता, त्याने दिलेली आहे. आणि रूल ऑफ लॉ हे भारताचं बेसिक स्ट्रक्चर देखील आहे. आता जाणून घेऊयात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय. तर ह्या अंतर्गत नागरिकांना कायद्याचं संरक्षण बहाल केलं गेलेलं आहे. तर ही अमेरिकन कन्सेप्ट आहे, अमेरिकेकडून ही कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. ह्यामध्ये असं म्हणतात की समान परिस्थितीत नागरिकांना समान वागणूक असेल. म्हणजे परिस्थिती जर असामान्य असेल तर मग असामान असेल तर वागणूक देखील असमान असेल.
खाली दिलेलंच आहे, असमानांना असमान वागणूक, आणि ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे सकारात्मक कन्सेप्ट आहे. याचाच अर्थ असा की जसं आपण पाहिलं की असमानांना असमान वागणूक म्हणजे एखादा जो सोसायटीचा मागास वर्ग आहे त्या मागास वर्गांसाठी ह्यामध्ये विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात. महिला किंवा बालक असतील तर त्यांच्यासाठी विशेष सुविधा किंवा योजना पुरवल्या जाऊ शकतात. तर हे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अंतर्गत येतं. कायद्याचं त्यांना संरक्षण दिलं जातं. मित्रांनो, इथे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की कलम 14ला अपवाद कोण असतात. तर अपवादामध्ये पहिले आहेत राष्ट्रपती आणि राज्यपाल. देशाचा प्रमुख म्हणून राष्ट्रपती, त्याचबरोबर राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपाल. आता हे अपवाद कसे ठरतात ते आपण आधी पाहूया. तर हे राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल, ह्यांनी ज्यावेळेस हे पदावर असतात त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय का घेतला याविषयी ते जबाबदेही नाहीत. म्हणजे का घेतला याचं उत्तर देण्याची त्यांना गरज नाही आहे. त्याचबरोबर हे राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील, पदावर असताना ह्यांच्यावर कोणतीही क्रिमिनल प्रोसिडिंग होत नाही. म्हणजे फौजदारी गुन्ह्याविषयीचं ह्यांच्यावर खटला चालत नाही. मात्र यांच्यावर सिव्हिल प्रोसिडिंग होऊ शकते. नागरी प्रकरणासंबंधीचे खटले यांच्यावर चालू शकतात. मात्र त्याच्यासाठी 2 महिन्याआधी त्यांना नोटीस द्यावी लागते. तर हे अपवाद झाले. त्याचबरोबर खासदार आणि आमदार देखील ह्याला अपवाद आहेत आर्टिकल 14ला, जे की समानतेविषयी सांगतं. तर अपवाद कशाशी संबंधित आहेत की हे MPs असतील किंवा MLAs असतील, सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्या कामकाजामध्ये हे जे काही बोलतात तर ते बोलण्याविषयी ह्यांना पूर्ण प्रोटेक्शन आहे. त्या बोलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही किंवा जे बोललं आहे त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. ते चुकीचं बोलू शकतात किंवा वाईटही बोलू शकतात. बऱ्याच वेळेस आपण संसदेत असेल किंवा विधिमंडळामध्ये असेल पाहिलेलं आहे की लोक येऊन तिथे चेंबरमध्ये येऊन गोंधळ घालतात किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. मात्र ती फक्त सभागृहापुरतीच आहे, बाहेर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हा एक प्रकारचा त्यांचा विशेष अधिकारच आहे. ह्यानंतर तिसरं अपवाद ठरतं विदेशी नेते. जसे बाहेरच्या देशाचा एखादा प्रमुख भारत भेटीवर आला असेल तर तो अशा तरतुदींना अपवाद ठरतो. त्याच्यावर कोणतेही केसेस वगैरे आपण चालवू शकत नाही किंवा त्याच्यावर कोणती प्रोसिडिंग लादू शकत नाही. त्याचबरोबर जे परकीय दूतावास आहेत भारतामध्ये असलेले आणि त्यांच्यामध्ये जे अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांवरही कोणताही खटला आपण चालवू शकत नाही. उदाहरण पाहायचं गेलं तर बऱ्याच वेळेस आपण पाहतो, न्यूजपेपरमध्ये ऐकतो की भारताने पाकिस्तानच्या दूतावासातील उच्चायुक्तांना बोलावून समन्स पाठवले किंवा कडक शब्दामध्ये समज दिली. अशा प्रकारचं आपण बऱ्याच वेळेस वाचलेलं असतं. मात्र ते त्यांना पर्सनल असं काही सांगितलं गेलेलं नसतं. ते एक डिप्लोमसीचा भाग झाला. तर हे अपवाद ठरतात. त्याचबरोबर जे युनायटेड नेशन्सची संस्था आहे, युनायटेड नेशन्स आणि तिच्या संबंधित संस्था, तर ती संस्था असेल आणि त्याच्यातील पदाधिकारी असतील तर ते देखील आर्टिकल 14ला अपवाद ठरतात. आता आपण आर्टिकल 15विषयी जाणून घेऊया. कलम 15 सांगतं की ठराविक आधारावर भेदभाव न करणे. आता हे आधार कोणते आहेत ज्यांच्यावर भेदभाव होऊ शकत नाही, ज्या आधारावर भेदभाव होऊ शकत नाही ते 5 आहेत. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. म्हणजे फक्त ह्या आधारांवरच भेदभाव केला जाणार नाही. ह्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर आधारांवर भेदभाव केला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे. कलम 15 अंतर्गतच महिला व बालकांसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख केला गेलेला आहे. मगाशीच आपण पाहिलं की महिला व बालकांसाठी विशेष योजना वगैरे राबवल्या जाऊ शकते, तर ती राबवण्याची तरतूद कलम 15 अंतर्गत देखील येते. ह्यामध्ये पुन्हा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी सवलती आहेत. हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत, सामाजिक मागास असणे आणि शैक्षणिक मागास असणे. तर त्याला ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून मग आरक्षण असेल किंवा इन्स्टिट्यूशनच्या फीमध्ये सवलत देणे असेल तर अशा प्रकारच्या सुविधा राज्य पुरवते.
ह्यापुढील कलम आहे कलम 16, जे की सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी पुरवतं. हे भारतीय नागरिकांना सर्वांनाच लागू पडतं, सर्वांनाच हा अधिकार मिळतो. ह्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की फक्त धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, रहिवास या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. याचाच अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती एखादा पर्टिक्युलर धर्माचा आहे किंवा एखाद्या जातीचा आहे किंवा स्त्री आहे किंवा पुरुष आहे, ह्या बेसवर त्याला सरकारी नोकरीमध्ये संधी देण्याविषयी त्याला नाकारल्या जाऊ शकत नाही. ह्यामध्ये आणखी 2 गोष्टी येतात. ती अशी की जर राज्याला वाटत असेल की एखाद्या पर्टिक्युलर जातीतील असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रवर्गातील व्यक्ती असेल, प्रवर्ग असेल जो योग्य प्रकारे त्याचं प्रतिनिधित्व सरकारी नोकरीमध्ये नाही आहे, तर त्यांच्यासाठी राज्य विशेष तरतूद करू शकते. त्याचबरोबर एखादी धार्मिक संस्था असेल आणि जिचं रेग्युलेशन गव्हर्मेंट करत असेल, तर त्यामधील जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची निवड ही त्या धर्मामधीलच व्यक्तींची केलेली असेल, इतर धर्मांच्या व्यक्तींची केली जाणार नाही. हे देखील आर्टिकल 16 अंतर्गत एक वैशिष्ट्य आहे. आर्टिकल 17 अनटचॅबिलिटीशी संबंधित आहेत, म्हणजेच अस्पृश्यता निवारण करणे आणि अस्पृश्यता आचरणावर बंदी आणणे ह्याविषयीचं तरतुदी ह्या कलम 17 अंतर्गत आहेत. ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की जो 1955मध्ये अस्पृश्यता निवारण करण्यासाठी कायदा केला गेला, ज्याचं नाव होतं अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट 1955, त्याला 1976मध्ये त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या देखील केल्या गेल्या. तर ते नाव बदल करून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1976 असं केलं गेलं. मित्रांनो, नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की अनटचॅबिलिटी नावाचा शब्द हा घटनेत नाही आहे किंवा ह्याची व्याख्या देखील घटनेमध्ये कुठे दिला गेलेली नाही. आणि हा जो अधिकार आहे आर्टिकल 17 अंतर्गत येणारा, तो प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या विरुद्ध देखील आपण वापरू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती जो की अस्पृश्य म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून हिणवला जात असेल किंवा तशी त्याला वागणूक मिळत असेल, तर तो जो पीडित व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये जाऊन अपील करू शकतो आणि आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे त्याविषयी त्यानं जाऊन दाद मागू शकतो. ह्यानंतरचं महत्त्वाचं कलम आहे कलम 18, जे की पदव्या रद्दविषयी तरतुदींचं वैशिष्ट्य नमूद करतं. ह्यामध्ये शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द केल्या गेलेल्या आहेत. याला थोडक्यात आपण जाणून घेऊया. भारतावर ब्रिटिशांचं राज्य जवळपास 150 वर्ष होतं. त्याआधी देखील मुघलांचं राज्य होतं, ज्यामध्ये मुघलांनी त्यांच्या सरदारांना असेल किंवा त्यांच्या वजीरांना असेल वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या आणि ब्रिटिशांनीही तत्कालीन भारतीय नागरिकांना जे की त्यांच्या फेवरमध्ये काम करत होते त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या. उदाहरणार्थ महाराजा, रायबहादूर, रायसाहेब, राजबहादूर, दिवाण किंवा दिवाण बहादूर अशा प्रकारच्या पदव्या. पण ज्यावेळेस भारत 1947मध्ये स्वतंत्र झाला आणि भारताची स्वतंत्र अशी घटना 1950मध्ये अंमलात आली, त्यावेळेस ही तरतूद केली गेली की अशा प्रकारचे जे विशेष नामाभिधान आहेत ते रद्द केले जातील. आणि त्यासाठी मग मूलभूत अधिकारांमध्ये कलम 18 ॲड केलं गेलं आणि अशा प्रकारच्या पदव्या रद्द केल्या गेल्या. म्हणजेच अशा प्रकारचं कोणतंही त्यांना विशेषाधिकार स्वतंत्र भारतामध्ये असणार नाही. मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये आपण पाहिले की शैक्षणिक व लष्करी पदव्या. आता शैक्षणिक पदामध्ये जसं डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल, ते नावासमोर आपल्या डॉक्टर किंवा इंजिनियर अशा प्रकारचं लावतात, तर ती झाली शैक्षणिक पदवी. आणि लष्करी पदवी म्हणजे मेजर असेल किंवा कमांडर, त्यांच्या रँकनुसार जी काही त्यांची पदवी असेल ती नावासमोर लावतात. तर ह्या पदव्या त्या व्यक्ती नावासमोर लावू शकतात, कारण हे त्यांचं एक प्रकारचं त्यांचं कौशल्य असते, त्यांची मेहनत असते.
त्यांचं ते मेरिट असतं आणि त्या मेरिटला डावलल्या जाऊ शकत नाही, म्हणून ती त्यांना लावण्याची मुभा आहे. बाकीच्या इतर पदव्या ज्या इथे आपण कंसामध्ये नमूद केल्या गेलेल्या आहेत तर त्या लावण्याचं पदव्या रद्द केल्या गेलेल्या आहेत. ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये जसं दरवर्षी पद्म पुरस्कार दिले जातात, 1-2 वर्षाच्या गॅपमध्ये काही व्यक्तींना भारतरत्न पुरवल्या जातं. पद्म पुरस्कारामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा प्रकारचे पुरस्कार आहेत. तर ते ज्या व्यक्तींना दिल्या जातं ही त्यांचं एक प्रकारचं त्यांच्या कार्याविषयीचं ते ॲप्रिशिएशन असतं, एक प्रकारचं कौतुक हे गव्हर्मेंटनं केलेलं असतं. मात्र तेच हे जे त्यांना जी पदवी दिल्या गेलेली आहे, ही जे पुरस्कार दिल्या गेलेले आहेत ते उठल्या सुटल्या त्यांनी ते मिरवणं हे अयोग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते त्यांचा सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणजे नावाच्या आधी किंवा नावाच्या नंतर ते कुठेही लावू शकत नाहीत, सारखं लावू शकत नाहीत. आणि पुरस्कार मिळालेला व्यक्ती जर अशा प्रकारचं करताना आढळला तर तो दंडित देखील केला जाऊ शकतो. ह्यानंतर महत्त्वाचा आणि ह्या फंडामेंटल राईट्समधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, मुद्दा आहे आर्टिकल 19, ज्यामध्ये 6 प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि हे दैनंदिन आपण न्यूजमध्ये जर पाहत असाल की कोर्टामध्ये, खास करून सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारच्या केसेस नेहमी येत राहतात ह्या आर्टिकल 19शी संबंधित. तर मित्रांनो, कलम 19मध्ये एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत आणि कंसामध्ये ह्या स्वातंत्र्यावर कधीकधी बंधनं येऊ शकतात हे मी दिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे कंसातील शब्द, त्यांची टर्मिनॉलॉजी महत्त्वाची आहे. तर आणि हा जो 1, 2, 3, 4चा क्रम आहे तो क्रम देखील त्याच क्रमानुसार ह्या स्वातंत्र्याचं क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये हा क्रम देखील विचारला जाऊ शकतो. तर पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ह्यावर बंधनं कधी येतात तर ज्यावेळेस सॉव्हरेनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर जर काही आच येत असेल, दगा येत असेल तर तेव्हा ह्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दगा येतं. त्याचबरोबर पब्लिक ऑर्डर असेल, म्हणजेच सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था पाहायची असेल तर तेव्हा डिसेन्सी और मॉरॅलिटी, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचं जर आव्हान होत असेल, किंवा डिफेमेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची बदनामी होत असेल, किंवा इन्साइटमेंट टू ॲन ऑफेन्स म्हणजे एखादा गुन्हा त्या भाषणातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून एखादा गुन्हा घडत असेल तर अशा कारणांच्या वेळेस ह्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात. मित्रांनो, इथे एक गोष्ट आली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचं अवमान होणे. तर नुकतंच प्रशांत भूषण यांच्याविषयीचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये चालला गेला आणि त्यामध्ये प्रशांत भूषणला ज्यांनी ट्विट केलं होतं, मला असं वाटतं की तुम्ही ती माहिती सविस्तर एकदा वाचून घ्यावी. ह्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेमकं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय, तो खटला नेमका कशा प्रकारे चालला. जसं सुप्रीम कोर्टानं तो सुओ मोटो म्हणजे स्वतः संज्ञानाने तो खटला भरवला होता आणि प्रशांत भूषणला दोषी मानून 1 रुपयाची शिक्षा दिली होती. आणि जर ती पेमेंट त्यांनी भरणार म्हणजे तो दंड जर त्यांनी भरला नसता तर मग त्यांना जेल झाली असती. तर हा खूप वादामध्ये विषय सापडला होता. तर त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर एकदा जाणून घ्यायला काही हरकत नाही. ह्या अंतर्गत आर्टिकल 19 अंतर्गत दुसरं स्वातंत्र्य आहे सभा भरवण्याचं किंवा एखाद्या ठिकाणी जमा होण्याचं. तर यावर बंधनं कधी येतात, जर ही सभा भरवताना भारताच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर जर दगा येत असेल तर ती सभा भरवणं यावर बंधने येऊ शकतात. त्याचबरोबर पब्लिक ऑर्डरचा जर प्रश्न येत असेल म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येत असेल तर सभा भरवणं रोखल्या जाऊ शकते. मित्रांनो, नुकतंच आपण कोरोना अंतर्गत लॉकडाऊन अनुभवला
तर ह्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच वेळेस आपण कर्फ्यू लावला, शहरामध्ये कर्फ्यू लावला किंवा ह्या राज्यामध्ये पूर्ण कर्फ्यू लावला, ही कन्सेप्ट आपण बऱ्याच वेळेस ऐकली, हे शब्द आपण बऱ्याच वेळेस ऐकले. तर कर्फ्यू म्हणजे हा एक प्रकारचा जमावबंदीचाच असतो, जिथे 4 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एका जागी येऊन जमा होऊ शकत नाही. ही तरतूद CRPCच्या सेक्शन 144 अंतर्गत, त्याचबरोबर IPCच्या सेक्शन 141 अंतर्गत येते. CRPCमध्ये नेमकी प्रोसिजर काय आहे, जमावबंदी रोखण्यासंबंधी किंवा त्याविषयीची काही प्रक्रिया करायची आहे, तर ती प्रोसिजर नेमकी काय आहे ती दिल्या गेलेली आहे. आणि IPCमध्ये जर त्या प्रक्रियेचं उल्लंघन केलं गेलं तर त्याविषयीच्या शिक्षेची तरतूद केली गेलेली आहे. आर्टिकल 19 अंतर्गत पुढील स्वातंत्र्य आहे संघटना स्थापन करण्याचं. तिसरं स्वातंत्र्य आहे, ह्यावर कधी बंधन येऊ शकतात, जर भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेवर दगा येत असेल किंवा पब्लिक ऑर्डरचा प्रश्न येत असेल किंवा मोरॅलिटी म्हणजेच नैतिकतेचा प्रश्न येत असेल, तर हे अधिकार आपलं रोखल्या जाऊ शकतं. यानंतरचा अधिकार आहे संचार स्वातंत्र्य. आपल्याला माहीतच आहे की आपण जरी एखाद्या राज्याचे नागरिक असू तरी भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये आपल्याला संचार करण्याचा अधिकार आहे. मात्र ह्या अधिकारावर बंधने कधी येऊ शकतात ते आता आपण पाहूया. तर इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक म्हणजे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांच्या हितांना जर बाधा येत असेल तर ह्या स्वातंत्र्यावर आपलं बंधन येऊ शकतं. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ STs शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणजेच त्या पर्टिक्युलर रिजनमधल्या अनुसूचित जमातींवर जर त्यांच्या हितांना बाधा येत असेल तर मग आपल्या संचार स्वातंत्र्यावरही बाधा येते किंवा रोखल्या जाऊ शकते. यानंतरचं स्वातंत्र्य आहे वास्तव करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या एखाद्या ठिकाणी राहण्याचं स्वातंत्र्य. तर ह्यावर बंधने कधी येऊ शकतात, पब्लिक इम्पॉर्टन्स आत्ताचाच आपण जो पाहिला तो मुद्दा, त्याचबरोबर अनुसूचित जमातींच्या हितांना जर बाधा येत असेल तर आपल्या वास्तव्याच्या स्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात. आणि यामध्ये शेवटचं स्वातंत्र्य आहे व्यवसाय स्वातंत्र्य. ह्यामध्ये इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक म्हणजे सामान्य लोकांच्या हितामध्ये जर ह्या स्वातंत्र्यावरून बाधा येत असेल तर हे स्वातंत्र्य आपलं हटवलं जाऊ शकतं. जसं सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये ज्या वैश्या असतात प्रोस्टिट्यूट्स, तर त्यांच्या व्यवसायावर आणि त्या व्यवसायावर म्हणण्यापेक्षा त्यांच्या संचारावर बंधनं आणली होती. म्हणजे त्यांचं असं समाजामध्ये मोकळं फिरणं हे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून उचित ठरणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. ह्यानंतरचा आर्टिकल आहे आर्टिकल 20. आर्टिकल 20 काय सांगतो की गुन्ह्यात दोषी ठरवण्यासंबंधीचं संरक्षण कलम 20 अंतर्गत मिळतं. आपल्या इथे कायद्याची एक प्रक्रिया आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने सपोज गुन्हा केलेलाही असेल तर त्या व्यक्तीचा तो गुन्हा आधी प्रूव्ह व्हावा लागतो, सिद्ध व्हावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग त्याला शिक्षेची तरतूद आहे. तर आर्टिकल 20 अंतर्गत एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्याच्या दोषसिद्धीबाबत समोरचे पुढील हे 3 पॉईंट्समध्ये त्याला संरक्षण प्राप्त दिल्या गेलेलं आहे. तर ह्याला एकेकाने आपण जाणून घेऊया. पहिला आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. आता याचा अर्थ काय होतो ते जाणून घेऊया. की ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला जर त्याने कायद्याचं उल्लंघन केलं असेल तरच त्याला शिक्षा दिली जाईल, अन्यथा त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली जाणार नाही जर कायद्याचं उल्लंघन होत नसेल तर. ह्याच्यात दुसरा पॉईंट असा आहे की समजा त्याने एखादा गुन्हा केलेला आहे, एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला आहे, तर त्या गुन्ह्यासाठी त्याने जेव्हा गुन्हा केला आहे त्यावेळेस जेवढी शिक्षा कायद्यामध्ये आहे तेवढीच दिली जाईल, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार नाही. मागे एक खूप मोठा खटला होऊन गेला, निर्भया खटला. त्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी सुटला गेला होता. त्याचा गुन्हा हा त्याच्या सोबतीच्या गुन्हेगारा इतकाच गंभीर होता, मात्र त्याला कमी दर्जाची शिक्षा झाली कारण त्याचं वय त्यावेळेस कमी होतं आणि कमी वयाच्या मुलांना किंवा व्यक्तींना ते
जुवेनाईल जस्टिस नावाची एक कन्सेप्ट आहे, त्या अंतर्गत त्यांना 3 वर्षांची शिक्षा होते आणि त्यावेळेस त्याला देखील 3 वर्षाची शिक्षा झाली आणि आज तो स्वतंत्रपणे जगत आहे. बाकीच्यांना फाशी झालेली आहे. फाशी त्यालाही झाली असती, मात्र तो गुन्हा ज्यावेळेस घडला त्यावेळेस शिक्षेची तरतूद जे अल्पवयीन आहेत त्यांना त्या लेवलची नव्हती, म्हणून तो नंतर सुटला. यानंतरची टर्मिनॉलॉजी आहे नो डबल जिओपार्डी. याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला आहे तर त्या गुन्ह्याविषयी त्या गुन्ह्याचं पुन्हा ट्रायल आणि त्या ट्रायलवर पुन्हा शिक्षा होणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्यानं एखाद्या गुन्ह्याविषयी ऑलरेडी शिक्षा भोगलेली आहे, तर त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा ट्रायल होणार नाही आणि पुन्हा शिक्षा त्याला दिली जाणार नाही. आणि तिसरा पॉईंट आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, मात्र त्याने तो गुन्हा कबूलच करायला पाहिजे अशा प्रकारचं त्याच्यावर बंधन नाही आहे. म्हणजेच त्या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध गवाही देणं, ज्याला आपण हिंदीमध्ये गवाही म्हणतो, तर गवाही देणं हे त्याच्यावर बंधनकारक नाही. तर अशा प्रकारचे अधिकार कलम 20 अंतर्गत पुरवल्या गेलेले आहेत. यानंतरचा महत्त्वाचा आर्टिकल आहे कलम 21. तो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. ह्या स्वातंत्र्याचं तो संरक्षण करतो. ह्या अंतर्गत 2 महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत. एक आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, म्हणजेच कायद्याने प्रस्थापित पद्धत, आणि दुसरं आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजेच कायद्याने देय प्रक्रिया. ह्या कलम 21 अंतर्गत 2 महत्त्वाचे खटले खूप महत्त्वाचे ठरले. गोपालन केस 1950 आणि मेनका गांधी केस 1978. 1950च्या गोपालन केसमध्ये सुप्रीम कोर्टानं एक संक्षिप्त प्रकारचा याचा अर्थ काढला होता कलम 21चा. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की जे जीविताचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्याविषयीचं जे संरक्षण आहे ते फक्त जे कार्यकारी मंडळाचं निर्णय असेल त्या निर्णयाच्या विरोधातच फक्त संरक्षण असेल. जर ती प्रक्रिया कायद्याद्वारे केल्या गेलेली असेल तर त्याच्याविषयी मग बंधने येऊ शकत नाही. म्हणजेच त्यावेळेस 1950च्या निर्णयानुसार जर राज्य कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेत असेल तर त्याला कोर्टाने व्हॅलिड ठरवलं होतं. मात्र हीच केस 1978मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला आधीचा निर्णय फिरवला आणि ह्या आर्टिकल 21चा खूप ब्रॉड पर्स्पेक्टिव्हमध्ये याचा निर्णय दिला. आणि मग ह्या मेनका गांधी खटल्याअंतर्गतच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, जी की एक अमेरिकन कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टचा सुप्रीम कोर्टाने विस्तृत असं विश्लेषण केलं. सुप्रीम कोर्टानं ह्या मेनका गांधी खटल्यामध्ये असं म्हटलं की जे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, जे की आर्टिकल 21 अंतर्गत नागरिकांना दिल्या गेलेलं आहे, ते फक्त मनुष्याचं प्राणी म्हणून त्याचं अस्तित्व नाही, तर त्याबरोबरच त्याची ह्युमन डिग्निटी म्हणजेच माणूस म्हणून जगण्याची त्याची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ह्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पर्सनल लिबर्टी नावाची संज्ञा देखील स्पष्टपणे नमूद केली. हे पर्सनल लिबर्टी म्हणजेच व्यक्तिगत स्वातंत्र्य. तर ह्या व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये 1978च्या नंतरच्या वेळोवेळीच्या खटल्यानुसार सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या टर्म्सचा त्यामध्ये वापर केला. म्हणजे ते कोणकोणते टर्म्स आर्टिकल 21 अंतर्गत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये येतात ते आपण पाहूया. राईट टू लाईव्ह विथ ह्युमन डिग्निटी म्हणजे मानवी प्रतिष्ठेचं जगणं. राईट टू लिव्हलीहूड म्हणजेच आजीविकेचा अधिकार. राईट टू प्रायव्हसी म्हणजेच वैयक्तिक अधिकार, म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःसाठी काय करायचं किंवा काही नाही करायचं ह्या संबंधीचा अधिकार. राईट टू शेल्टर निवाऱ्याचा अधिकार. राईट टू हेल्थ आरोग्याचा अधिकार. अशाच प्रकारे खूप मोठमोठ्या टर्म्सचा ह्यामध्ये वापर केला गेला.
ह्यामध्ये अलीकडेच राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार देखील इन्क्लूड केला गेला. ह्यानंतरचं मूलभूत अधिकार आहे कलम 21A अंतर्गत येणारं. हा शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार हे कलम 3 भागामध्ये संविधानाच्या 3 भागामध्ये ॲड केलं गेलं. ते 3 भाग कोणते? भाग 3 जे की आपल्या फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहेत. त्याचबरोबर भाग 4 जे की DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. आणि मूलभूत कर्तव्यामध्ये देखील हे ॲड केलं गेलं. कलम 51A अंतर्गत एक तरतूद ॲड केली गेली. तर आपण हे थोडक्यात जाणून घेऊया नेमकं कोणकोणते बदल झाले. तर कलम 21 काय म्हणतं, 21A काय म्हणतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जाईल. आता हे 21 अंतर्गत शिक्षण देण्याचं काम हे राज्याचं असेल. मग ते केंद्र स्तरावर केंद्र सरकार असेल किंवा राज्य स्तरावर राज्य सरकार असेल. आणि तो 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा तो मूलभूत अधिकार असेल. कलम 45 मध्ये त्यावेळेस बदल केला गेला. तो बदल असा होता की 6 वर्ष वयापर्यंतच्या बालकांचं संगोपन आणि शिक्षण करणे ही जबाबदारी राज्याचीच असेल. आणि कलम 51A काय म्हणतं की आता कलम 51A हे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. तर 51A काय म्हणतं, प्रत्येक नागरिकाने आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे नागरिकाचं कर्तव्य देखील आहे की त्यांनी आपल्या पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. ह्यानंतरचा आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा कलम आहे कलम 22. कलम 22 हे अटक आणि स्थानबद्धतेविरुद्धचं संरक्षण दाखवतं. आपण नेहमीच पाहतो किंवा ऐकतो की कोणाला तरी अटक झाली, आपल्या गल्लीमध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीला असेल अटक झाली असं ऐकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला राजकीय पुढारी असेल तर त्याला डिटेन्शनमध्ये ठेवलं. अशा प्रकारच्या गोष्टी आपण पेपरमध्ये वाचत असतो किंवा न्यूजमध्ये पाहत असतो. तर त्याचा नेमका अर्थ काय? तर एखाद्या व्यक्तीला अटक करणे किंवा त्याला डिटेन्शनमध्ये ठेवणे हे 2 प्रकारचं आहे. डिटेन्शन हे 2 प्रकारचे आहेत. एक आहे प्युनिटिव्ह डिटेन्शन, दुसरं आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्युनिटिव्ह डिटेन्शन कोणाला म्हणतात? जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे आणि त्या व्यक्तीला कोर्टाद्वारे शिक्षा झालेली आहे, तो व्यक्ती मग शिक्षा भोगत असेल तर त्याला जेलमध्ये टाकतात आणि नंतर काही वर्ष असेल काही महिने असेल तो शिक्षा भोगतो. तर ती झाली त्याची प्युनिटिव्ह डिटेन्शन. म्हणजे एखादा पर्टिक्युलर जेलमध्ये त्याला त्या कालावधीसाठी ठेवलं जातं. म्हणजे शिक्षेशी संबंधित आहे, म्हणजे गुन्हा केल्याच्या नंतरची शिक्षा आहे ती, म्हणून तिला प्युनिटिव्ह म्हणतात. आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती म्हणजे ते स्वतःमध्येच तो खतरनाक टाईपचा व्यक्ती असेल, म्हणजेच तो राज्याला किंवा नागरिकांना हार्म किंवा घातक असं कृत्य करू शकेल, तर त्या व्यक्तीला तो कृत्य करण्याच्या आधीच डिटेंट करणं म्हणजेच त्याला स्थानबद्ध करणं, एखाद्या ठिकाणी त्याला थोडक्यात काय तर कोंडून ठेवणं, तर तो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये येतो. तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे त्या व्यक्तीने गुन्हा करू नये ह्यासाठी केल्या जातं. आणि वरचं जो पहिला पॉईंट आहे प्युनिटिव्ह डिटेन्शन, ते एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून दिली जाते. तर हे जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे, तर हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा कालावधी हा जास्तीत जास्त 3 महिने असू शकतो. मात्र ह्या 3 महिन्याच्या नंतर मग कोर्टामध्ये त्याला हजर करावं लागतं किंवा ज्या ऑथॉरिटीनं, आता इथे ऑथॉरिटी म्हणजे सरकार येईल, मग ती राज्य सरकार असेल किंवा केंद्र स्तरावरील केंद्र सरकार असेल, ज्या ऑथॉरिटीनं त्यांना त्या व्यक्तीला डिटेंट केलेलं आहे, तर त्यांना मग कोर्टासमोर हजर करावं लागेल किंवा त्या व्यक्तीला सोडून द्यावं लागेल. सध्या करंट अफेअर्समध्ये आपण UAPA विषयी बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, जो की 1967मध्ये पारित केला गेला. त्या अंतर्गत बऱ्याच लोकांना अटक केल्या जाते, त्यांच्यावर खटले चालतात किंवा त्यांना मग डिटेन्शनमध्ये ठेवलं जातं. नुकतंच जम्मू काश्मीरचा इश्यू झाला होता. 5 ऑगस्ट 2019
रोजी जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला गेलं, त्यावेळेस मग तेथील जे जम्मू काश्मीरचे स्थानिक नेते आहेत त्यांना केंद्र सरकारनं डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं आणि अलीकडेच जवळपास काही दिवसांपूर्वीच त्यांना एक एक करून नंतर रिलीज करण्यात आलं. तर तो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा आपल्यासमोरचा एक ताजा असं उदाहरण आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कलम 12 पासून 22 पर्यंतचा अभ्यास केला. ह्या टॉपिकवर एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. ह्यानंतरचे जे कलम आहेत, कलम 23 पासून 35 पर्यंतचे, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.